मागील वर्षी केंद्र सरकारनं नवीन शैक्षणिक धोरण लागू केलं आणि त्याच पावलावर पाऊल ठेवत आपल्या राज्यात सुद्धा नवीन शैक्षणिक धोरण आणलं गेलंय। या नवीन धोरणानुसार राज्य सरकारनं इयत्ता 3री ते 12वीच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार SCERT-ने नवीन आराखडा जो असणार आहे तो आराखडा बदलणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। राज्याच्या शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणाची दिशा ठरवणारा राज्य अभ्यासक्रम आराखडा जाहीर झालेला आहे आणि मे महिन्यात या संदर्भातला मसुदा जो आहे तो सगळ्यांसमोर ठेवण्यात आलेला होता। आता याच धोरणाचा एक भाग म्हणून राज्यातील शाळांच्या एकूण वार्षिक वेळापत्रकात बदल करण्यात येणार असून CBSE प्रमाणे त्याची आखणी करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे। आता जर का या शिफारशीला मान्यता मिळाली तर पुढील वर्षीपासून आपल्या राज्यातील सर्व शाळांचं शैक्षणिक वर्ष हे 15 जूनच्या ऐवजी 1 एप्रिल पासून सुरू होऊ शकतं। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार केलेल्या राज्य अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार वर्षभरातल्या राष्ट्रीय सुट्ट्या, राज्यातल्या सुट्ट्या, सत्र संपल्यानंतरच्या सुट्ट्या आणि अन्य सुट्ट्या विचारात घेतल्यानंतर 234 दिवसाचं कामकाज अपेक्षित आहे। त्याच्यामुळे होईल काय तर शाळांचा एकूण कामकाजाचा वेळ वाढणार असून हे कामकाज पूर्ण करण्यासाठी सुट्ट्या कमी करावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि या संदर्भातले संकेत राज्य अभ्यासक्रमाच्या आराखड्यात देण्यात आलेले आहेत आणि म्हणूनच आता ही 1 एप्रिल अशी तारीख समोर येते। हा संपूर्ण विषय नेमका काय आहे ते समजून घेऊयात, काय नेमके बदल प्रस्तावित आहेत ते जाणून घेऊयात आणि शाळेची तारीख नेमकी का बदलायची आहे याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकूयात। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजे SCERT इयत्ता 3री ते 12वी साठीच्या राज्य अभ्यासक्रमाचा त्यांनी आराखडा तयार केलेला होता आणि या आराखड्याला आता अंतिम मान्यता देण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे आपल्या इथल्या बोर्डाच्या सर्व शाळांना CBSE पद्धतीचा अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे आणि नवीन शैक्षणिक वर्ष हे 1 एप्रिल पासून सुरू होणार आहे, म्हणजे पुढील वर्षीपासून याची अंमलबजावणी होणार आहे। राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यांचा अभ्यास करून राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने अभ्यासक्रम आराखड्यासंदर्भातला मसुदा तयार केला होता। या मसुद्यामध्ये त्यांनी मनुस्मृतीचा संदर्भ घेतला होता, त्याच्यामुळे वादंग सुद्धा निर्माण झालेला होता, मोठ्या प्रमाणात टीका झालेली होती आणि मग आता त्या टीकेवरती सुद्धा त्यांनी काहीतरी उपाय निश्चितपणे शोधलेला असणार आणि हा मसुदा जाहीर केल्यानंतर त्यांनी समाजातील सर्व घटकांकडून या संदर्भातले त्यांचे एकूण अभिप्राय सुद्धा मागवलेले होते। जर का कुणाला त्याच्यावरती आक्षेप असेल तर तसे आक्षेप आणि सूचना जे आहेत त्या सुद्धा कळवण्यास त्यांनी सांगितलेलं होतं आणि मग त्याच्यानंतर त्यांना 3000हून अधिक हरकती आणि सूचना आलेल्या होत्या आणि या सगळ्यांचा अभ्यास करून आता या अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा जो आहे त्याला अंतिम मान्यता देण्यात आलेली आहे। नव्या धोरणामध्ये देशातील पारंपरिक आणि प्राचीन ज्ञानाची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी भारतीय ज्ञान प्रणाली हे घटक समाविष्ट करण्यात येणार आहेत। अंतिम मंजुरी दिलेला आराखडा SCERTच्या संकेतस्थळावरती सगळ्यांना उपलब्ध होणार आहे, तिथे तो त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे। राज्य मंडळाच्या ज्या शाळा आहेत म्हणजे आपल्या बोर्डाच्या शाळा यांना CBSEचा अभ्यासक्रम स्वीकारावा लागणार आहे। NCERT आणि CBSE यांच्याकडील पाठ्यपुस्तकं जी आहेत ती इंग्रजी आणि हिंदी माध्यमांमध्ये उपलब्ध आहेत। आता आपली जी आहेत पाठ्यपुस्तकं ही मराठीमध्ये उपलब्ध होतील। ही पुस्तकं जी आहेत अन्य माध्यमांसाठीची त्यांचं भाषांतर करून आवश्यक त्या माध्यमांमध्ये उपलब्ध करून देण्याची जबाबदारी बालभारतीकडे देण्यात आलेली आहे। इतिहास, भूगोल या विषयांची पुस्तकं स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि जागतिक दर्जाच्या कंटेंटची तयार करण्यात येणार आहेत। मराठी भाषेची पाठ्यपुस्तकं राज्यातच तयार होतील आणि जो आपला राष्ट्रीय आराखडा आहे नवीन एज्युकेशन पॉलिसीचा त्याच्यानुसार शाळांना आवश्यक कामकाजासाठीचा योग्य तो कालावधी देण्यात येईल। आता ही ग्रेडिंग सिस्टीम जी आलेली आहे त्या ग्रेडिंग सिस्टीमनुसार विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून देणं सुद्धा आवश्यक असणार आहे आणि त्या दृष्टीने योग्य ती पावलं सुद्धा उचलली जाणार आहेत। आता बघा, एकूण जे कामकाज आहे शाळांसाठीचं दैनंदिन कामकाज जर का आपण बघितलं तर वेळ कमी मिळत असल्यानं शाळा जास्त दिवस सुरू ठेवावे लागतील आणि तो कालावधी संपूर्ण वर्षभरामध्ये भरून काढावा लागणार आहे। म्हणजे पहिलीपासून हिंदी विषय लागू केला जाणार आहे। राज्य मंडळाच्या शाळांना सुद्धा आता 1 एप्रिल ते 31 मार्च असं वार्षिक वेळापत्रक लागू करणं याच्यामध्ये त्यांनी एकूण प्रस्तावित केलेलं दिसून येते।
आता बघ, पहिलीपासून हिंदी विषय लागू करणं हा याच्यातला एक मुद्दा आहे, ज्याच्यावरती कदाचित येणाऱ्या काळामध्ये आपल्या इथं वाद निर्माण होऊ शकतो. काही दिवसांपूर्वी पेपरमध्ये त्या संदर्भातली चर्चा सुद्धा झालेली होती. अगदी काही दिवसांपूर्वीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आणि त्या पाठोपाठ पहिलीपासून हिंदी विषय लागू करणं याची चर्चा सुरू झालेली दिसून येते. मराठी माध्यमांमध्ये शिकणाऱ्या मुलांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. पटसंख्या जी आहे मराठी शाळांची ही कमी होत चाललेली आहे आणि आता हा हिंदी विषय जो आहे हा आल्यामुळे एकूण परिस्थिती काय होईल हे येणाऱ्या काळामध्ये समजेलच. पण महाराष्ट्राचं धोरण हिंदी भाषेविषयीचं आणि दक्षिणेकडील राज्यांचं हिंदी विषयीचं धोरण याच्यामध्ये मोठा फरक असल्याचं या निमित्ताने स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे दक्षिणेकडील राज्य हिंदी भाषा याला विरोध करत असताना महाराष्ट्रामध्ये मात्र पहिलीपासूनच हिंदी विषय लागू करण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्याचं आपल्याला दिसतंय. राज्य मंडळ जे आहे यांचं वार्षिक वेळापत्रक 15 जून पासून सुरू होतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 1 जूनचा वाढदिवस, 15 जूनच्या शाळा हे सगळ्यांना माहिती आहे. एप्रिलमध्ये वार्षिक परीक्षा झाल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात आणि आता होणार काय तर CBSEच्या वार्षिक वेळापत्रकानुसार 1 एप्रिल पासून नवीन जे आहे नवीन शैक्षणिक सत्र ते सुरू होईल. आता याच्यामध्ये राज्यातील सर्व शासकीय, खाजगी, अनुदानित आणि विना अनुदानित या सर्व शाळांचा समावेश होणार आहे आणि या संदर्भात आपल्या शिक्षण मंत्र्यांनी ऑलरेडी माहिती दिली होती. आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये की 1 एप्रिल पासून जर का शाळा सुरू होणार असेल तर मे मध्ये रिझल्ट लागायचा, तर तो रिझल्ट जो आहे तो सुद्धा आता अगोदर लागू शकतो येणाऱ्या काळामध्ये. म्हणजे 1 एप्रिलला शाळा होईल, त्याच्यानंतर त्याचं जे काही एकूण कालावधी आहे, दिवाळीमध्ये जी 6माही परीक्षा होते ती त्याच्या आधी होईल. ज्या परीक्षा एप्रिलमध्ये व्हायच्या त्या सुद्धा आधी होतील आणि 1 एप्रिलच्या शाळा सुरू होण्याच्या अगोदरच निकाल लागणार आहे. म्हणजे आपल्याला उन्हाळी सुट्टी असायची, जी 1.5-2 महिन्याची उन्हाळी सुट्टी असायची शाळांसाठीची, आता ते दीर्घकालीन सुट्टी नसेल असं सांगितलं जाते आणि ह्या काळामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना शाळेमध्ये यावं लागणार आहे. या धोरणामध्ये असं म्हटलेलं आहे की दीर्घकालीन सुट्ट्या न देता शाळेतच अध्ययन आणि अध्यापन ही प्रक्रिया सुरू राहायला हवी. परंतु ही जी शिफारस आहे या शिफारशीला राज्यातील शिक्षक आणि मुख्याध्यापकांची जी संघटना आहे त्यांची हरकत असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये हे नवीन शैक्षणिक धोरण लागू केल्यानंतर CBSEच्या धर्तीवरती आपल्या इथं सर्व गोष्टी घडायला लागल्यानंतर तो अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळांमध्ये दररोज 5 ते 6 तास होणं आवश्यक असणार आहे. परंतु सध्या काय होतंय तर पूर्ण वेळ किंवा 2 सत्रामध्ये भरणाऱ्या ज्या शाळा आहेत की जिथं त्यांची कॅपॅसिटी कमी आहे अशा शाळांमध्ये हेच तासांचं प्रमाण जे आहे हे 4 ते 5 या दरम्यान आहे. मग अशा परिस्थितीमध्ये शाळांना शिकवण्यासाठी कमी वेळ मिळतो. मग उपाय काय आहे तर सुट्ट्या कमी करायच्या आणि हे तास भरून काढायचे. म्हणजे सुट्ट्यांवरती येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे कुऱ्हाड पडणार आहे. याच्यामध्ये नेमक्या शिफारशी काय आहेत तर नवीन शैक्षणिक वर्ष हे 1 एप्रिल पासून सुरू होणार आणि 31 मार्चला वार्षिक परीक्षेच्या निकालाने ते संपणार. यासोबतच मे महिन्यामध्ये संपूर्ण उन्हाळ्याची सुट्टी असेल. 1 जून पासून परत एकदा शाळा सुरू होतील. म्हणजेच काय तर अगोदर जसं एप्रिल, मे अशी जी सुट्टी मिळायची त्याच्याऐवजी 1 एप्रिलला शाळा सुरू होणार. मे पूर्ण महिना जो आहे ही सुट्टी असणार आणि 1 जून पासून परत शाळा सुरू होणार. दीर्घकालीन सुट्ट्या न देता शाळेतच अध्ययन आणि अध्यापन या प्रक्रिया सुरू राहणार असं या आराखड्यामध्ये म्हटलेलं आहे. CBSEच्या धर्तीवरती लागू होणारा अभ्यासक्रम जर का पूर्ण करायचा असेल तर शाळांमध्ये प्रत्येक दिवशी जे तास आहे ते 5 ते 6.5 तास होणं आवश्यक आहे. सध्या शाळांमध्ये मगाशी मी म्हणलं तसं प्रमाण कमी आहे आणि म्हणूनच या सुट्ट्या ज्या आहेत हे कमी केल्याचं स्पष्ट होतंय. वेळापत्रकामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. म्हणजे आता आपण वार्षिक वेळापत्रक जे आहे हे 1 एप्रिल पासून त्याचं नियोजन करावं लागणार आहे. जे आपल्या चाचणी परीक्षा आहेत त्याच्यामध्ये बदल होईल. 6माही परीक्षा, वार्षिक परीक्षा या सगळ्यांमध्ये बदल होणार आहे. यामागचं कारण असं सांगितलं जातंय आपले जे स्टेट बोर्डचे विद्यार्थी आहेत या स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांसाठी सक्षम व्हावं म्हणून हे सर्व बदल जे आहेत हे बदल करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. राज्य अभ्यासक्रमाचा जो आराखडा आहे याच्यानुसार आता ह्या वर्षभरातल्या राष्ट्रीय सणांसाठीच्या सुट्ट्या, राज्यातल्या सुट्ट्या यासोबतच इतर सुट्ट्या विचारात घेतल्यानंतर 234 दिवसांचं कामकाज हे केलं जाणारच आहे आणि म्हणून शाळांचा एकूण कामकाजाचा वेळ जो आहे तो वाढवला जाणार आहे. सुट्ट्या कमी कराव्या लागल्या तर त्या सुद्धा केल्या जाणार. आता याच विषयाची दुसरी बाजू अशी आहे
की उन्हाळ्यामध्ये नेमकी सुट्टी का असते. तर आपल्या राज्यामध्ये विदर्भ, मराठवाडा या भागामध्ये एप्रिल महिन्यामध्ये प्रचंड उन्हाळा असतो आणि त्या काळामध्ये शाळेतल्या विद्यार्थ्यांना शाळेसाठी बाहेर पाठवणं हे अव्यवहार्य आहे. म्हणून हा सुट्ट्यांचा जो पिरियड आहे हा मोठा असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग आता हा उन्हाळ्याचा मुद्दा मागे पडतो की काय अशी परिस्थिती आहे. यासोबतच अजून एक मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. काही दिवसांपूर्वी राज्यामध्ये समान गणवेशाचं धोरण सुद्धा लागू करण्यात आलेलं होतं. अनेक शाळांमध्ये मुले, पालक जे आहेत ते त्यांच्या संमतीने गणवेश निवडत असतात. पण ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलांचा वर्षाचा गणवेश हेच नवीन त्यांच्यासाठीचे कपडे असतात. पण हे कपडे जे आहेत हे योग्य वेळेवरती मिळू शकलेले नाहीत. राज्य सरकारने ते पुरवण्याचं सांगितलेलं होतं. कुठं दर्जाचा विषय आला, कुठं मापाचा विषय आला आणि हे एक समान गणवेशाचं धोरण जे आहे हे काही अंशी फसल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली होती. आता परत एकदा शेवटाकडे येताना अ, हा नेमका आराखडा कशासाठी आणला जातोय? 1 एप्रिलपासून शाळा का सुरू करायच्यात? तर आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम जो आहे तो प्रचंड वाढलेला आहे. कॉम्पिटिशन प्रचंड वाढलेलं आहे. मग आपल्या स्टेट बोर्डची मुलं सी आणि ICSE बोर्डातील मुलांसोबत स्पर्धा करण्यासाठी सक्षम व्हावीत याच्यासाठी हे सर्व बदल करण्यात आलेले आहेत. ज्याचा फायदा पुढे जाऊन निश्चितपणे विद्यार्थ्यांना होईल असं राज्य सरकारला वाटतं. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.